नमस्कार. पुन्हा एकदा किशोर कमल भानुदास हिंगणे महाराज, बारामती. काल 25 तारीख दिनांक मी फेसबुक पेजवरती लाईव्ह आलो होतो आणि तुम्हा सर्वांशी संवाद साधले. मी छान वाटलं. संवादाला अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आल्या, पण काही प्रतिक्रिया या थोड्या विचार करण्याजोग्या होत्या आणि त्या प्रतिक्रिया ह्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की प्रतिक्रिया काय येत आहेत आणि त्या कशा पद्धतीने येत आहेत. काल जे 25 तारखेचं आपण जे पाहिलं की पाटसला स्वतः प्राध्यापक हाके सर यांनी सर्वे केला. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणचे घटक त्या ठिकाणी आले होते, कारण की ते पण तिकडून येणार आहेत, त्यांनाही नियोजनाची दिशा कळणं गरजेचं होतं. आणि त्यात मी काल बोललोच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, संविधान आणि हक्क, न्याय आणि आमच्या मागण्या, आणि त्याचंही नियोजन सुरू झालं. तो रथही तयार व्हायला लागलेला आहे. आता मी जे बोललो तुम्हाला बांधवांनो की काल जी आपण लाईव्ह आलो त्याच्यातून जे काय कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय आले, हे पहा, मी कालच हसत हसत बोललो होतो, खरं सांगायचं डुकरांचं आणि कुत्र्यांचं प्रमाण कमी झालं. हो, बरोबर आहे ना, विनाकारण, कारण की आमचा विरोध नाही हो कुणाला. मी नेहमी सातत्याने सांगतोय की हा लढा काय कुणा एका जातीच्या विरोधात नाहीये. उलट मी जरांगे दादांचे आभार मानतो. अहो, समजून घ्या ना. ठीक आहे, ते काय घेतात, काय करतात, ते घेतात का नाही, त्यांचं उद्दिष्ट मूळ काय आहे, अंतस्थ काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच नाही, त्याच्याबद्दल बोलावं का आपण? माहीतच नाहीये ना आपल्याला. पण मी नेहमी म्हणतो सर्वांना, हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी किंवा एका जातीचा दुसऱ्या जातीची नाहीये. बांधवांनी, मी पुन्हा सांगतो, खरंच नाहीये. आता जरांगे दादांनी हा मुद्दा उचलून धरला, चांगली गोष्ट आहे. अहो, आरक्षण म्हणजे काय हे बाबासाहेब समजून सांगून थकले हो. सुरुवात कुठून आणि कशी पहा. छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं, पुढे जाऊन शाहू महाराजांनी आरक्षण आणलं, त्याच्या आधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण, स्त्रियांचे हक्क, त्याच्यानंतर समाजामध्ये जी काही त्यांना वेदना जाणवल्या त्या वेदनांवरती त्यांनी कार्य केलं. छत्रपती शाहू महाराजांनी पुढे तोच वारसा घेतला, बहुजनांचा वारसा. आरक्षण, सर्वात प्रथम आरक्षण आज शाहू महाराजांनी पुढे आणलं. हा इतिहास आहे आपला. पुढे जाऊन बाबासाहेबांनी याला न्याय दिला, पण हा न्याय संपवला जातोय. संविधानाच्या घटना बदलल्या जात आहेत. म्हणजे जे काय आपल्याला EWS म्हणा, हे घटना बदलून होते हो. बऱ्याचशा गोष्टी घटना बदलून होत आहेत. ठीक आहे ना, काहीच हरकत नाही. त्यावेळेची परिस्थिती, त्या परिस्थितीतून काही घेतलेले निर्णय, आणि आज सरकारला वाटलं की बाबा ठीक आहे, अनेक लोकांच्या अडचणी निर्माण होत आहेत, गरिबी वाढलेली आहे, आणि अनेक जातीमध्ये असेही काही विद्यार्थी आहेत किंवा काही गोष्टी आहेत की त्यांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. पण मग शेवट संविधान बदलूनच होते ना. संविधानावरती घाला आणूनच होते ना. पण तरी सुद्धा आज समाज स्वीकारतोय. पण मग ह्याची दुसरी बाजू, म्हणजे मी मगाशी म्हणलं की खरंच जरांगे दादा, खरंच तुम्ही म्हणजे मी मानतो तुम्हाला. हे पहा, हे वाद, कटकटी, घरपेटो, दगड, काय काय असेल ते असेल, पण बाबासाहेबांनंतर संविधान जे थांबलं होतं, न्याय हक्काची लढाई म्हणजे काय ते थांबलं होतं. म्हणजे त्याच्यानंतरही काही लढाया लढल्या गेल्या, ओबीसीच्या आरक्षणासाठीही लढल्या गेल्या. त्यात आमचे नेते माननीय
भुजबळ साहेबांचंही योगदान मोठं मिळालं. पण त्याच्यानंतर जो काही एक ढासळलेला समाज होता, जो सुप्त झालेला समाज होता, जरांगे दादा तुम्ही तो त्या समाजाला जाणीव करून दिली आपल्या हक्काची. पण जरांगे दादा ही जाणीव करून देता देता काही गोष्टींची त्रुटी पण राहिली आणि त्या त्रुटीला आपल्याला आता तोंड द्यावं लागतं. मी आपल्याला हा शब्द वापरतोय, आपल्याला तोंड द्यावं लागतंय. अहो बहुजनचा अर्थ काय आहे ना हे खरं समजून घेणं फार गरजेचं आहे. कोण आहे आपण? बहुजनच आहोत ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य काय काय होतंय काय मित्रांनो समजून घ्या. आज बहुजनांना असं वाटायला लागले की रयतेचं राज्य राहिलं नाही का, आणि ज्यांनी संरक्षण करायला पाहिजे होतं तेच आता भक्षक झालेत का. असो त्या विषय सोडून ते खरं तर हे विषय खरं सांगायचं तर नाही बोलायला पाहिजे ह्या विषयांवरती. पण आज क्रांतीचा लढा, क्रांतीचा उठाव बहुजनांना कळतो. बहुजन हा त्याच्या पोटासाठी जगतोय, तो त्याच्या व्यापात जगतोय. तो काय क्रांती करणार? अगदी बरोबर आहे, ट्रोल होतं या विषयावरून. आम्ही काल बोलता बोलता म्हणलो की आम्ही 1000 गाड्यांचं नियोजनात होतो, पण आता 2,500-3,000 गाड्या काही जणांनी पाठवले काही ट्रोल्स. त्या ट्रोल्समधून मला एक गोष्ट जाणवली, ही गाड्या तर येणार आहेत, 100% येणार आहेत, पण एवढंही नका हो शूद्र समजू आम्हाला, म्हणजे एवढंही नाही हो. आणि ठीक आहे, मी काय म्हणतो, आल्या कमी गाड्या, प्रामाणिकपणे विचारतोय, बाबासाहेबांच्या पाठीमागं कोण होतं? महात्मा फुलेंच्या पाठीमागं कोण होतं? अहो स्वराज्य स्थापन करणारे, रयतेचं राज्य आणणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरी सुरुवातीला पाठीशी कोण होतं? ज्यांनी बहुजनांसाठी लढा लढला ना त्यांनी इतिहास घडवला हो, जगाला दिशा दिली. मी काल हे बोललो होतो. असो, आता कालच्या जी काय मी बाईट दिली त्याचा परिणाम काय झाला पहा. मी काल MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्या ही प्रश्न बाईटवरती मांडला होता. आले फोन, फार नाहीत आले, का खोटं बोलावं, आले फोन. एक कमीत कमी 8-10 जणांचे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आले. त्यातले आमचे एक मित्राचे मित्र आहेत, त्यांनी तर सर्वप्रथम मला ओळखलंच नाही, कारण एक जण म्हणले डमी महाराज उभा केलाय. असं नाहीये, त्याग असतो त्याग. तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही डुकरं पाठवा, डुकरं, समाधान होतं आमचं. विषय काय लक्षात घ्या, जी काल मी भूमिका मांडली होती MPSCच्या विद्यार्थ्यांचं काय रिझल्ट लागलेले आहेत, मुलांना सत्य कळून चुकलेले, आरक्षण गेलेले, आधी किती मिळत होतं ना आत्ता किती मिळते. आणि मी काल सुद्धा बोललो, ते मला खरं शब्द नीट आठवत नाही, जनजी वगैरे मी म्हणतो जनजी, पण जनजी म्हणण्यापेक्षा हा तरुण विद्यार्थी आहे, सत्य पडताळून घेणारा विद्यार्थी आहे. फुलेंनी जो शिक्षणाचा आदर्श पुढे नेला आणि बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्याच्यातून शिक्षणाची कास धरून निर्माण झालेला हा विद्यार्थी आहे. उगीच काही आता सांगू नका. विद्यार्थ्यांना कळतंय, त्यांना समजतंय की आमचे आई वडील राब राब राबतायत, जमिनी घाण ठेवतायत, आम्ही इथे एक टाइम खातोय आणि आमचे अधिकार कुठे चाललेत. नका नका करू असं, नेत्यांनी सुद्धा नका करू असं. मी हात जोडून विनंती करतो, आणि पहा कुठल्या नेत्यांना विनंती करतोय, जे आम्ही निवडून दिलेत ते. काही ओबीसीने फक्त ओबीसीलाच निवडून दिलंय का? असं तर नाही ना काही. अरे या छोट्या घटकांनी सगळ्याच समाजातल्या घटकांना मतदान केलंय ना. असं होऊ शकत नाही, ओबीसीने फक्त ओबीसीला मतदान केलं तर ओबीसीचा निवडून येईल, असं होऊ शकतं का? बहुजन म्हणायला शिका, बहुजन. आपले विरोधक कोण आहेत? प्रस्थापित. मी नेहमी सांगतोय, आपले विरोधक कुठली एक जात नाही, एक समाज नाही, आपले विरोधक प्रस्थापित आहे मित्रांनो. आणि मग अरे जे आरक्षण ग्रामपंचायत मधले, नगरपालिकेतले, महानगरपालिकेतले, तेच आहे ना ओबीसीला. काही सेपरेट आमदारकी खासदारकीला दिले काय आरक्षण? आमदारकीला खासदारकीला जाणारे जे नेते आहेत ना ओबीसीचे, ते कर्तृत्वावर गेलेले, ओबीसीच्या घटकांसाठी कार्य करून गेलेले.
आणि मग मला सांगा का ओबीसीचे घटक, ओबीसी सेल प्रत्येक पक्षात नाही आहेत का? नाहीत प्रत्येक पक्षात. काय चाललंय काय? अरे प्रत्येक पक्षामध्ये ओबीसीचे सेल आहेत. 18 पगड जातीची लोक तिथं आहेत. खालच्यांनी म्हणायचं आमदार येत नाही, खासदार येत नाही. तुम्ही काय करताय? प्रामाणिकपणे सांगतो, प्रामाणिकपणे. आता हा तरुण विद्यार्थी, तरुण वर्ग, आम्ही जाणकार, आम्ही काय फार म्हातारे नाही झालो. एक जणांनी ट्रोल केला, बोकडदाढी दिसते म्हणे, बोकडदाढी 3 रंगाची. अरे आता काय करू? कलप करू का काळी करू? काळी झाली आमची. आणि ती कुणी नाही केलेली, प्रस्थापितांनी केली आहे त्यांच्या सत्तेसाठी. कुणीच वाईट वाटून घेऊ नका. त्रिसूत्री सरकार, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. अरे काय अजेंडे काय आहेत तुमचे? तुम्ही काय तत्व आणि उद्दिष्ट घेऊन आले होते राज्य सरकार करायला? भाजप काय म्हणतंय पहा, हिंदू हिंदू. अजेंडा काय? हिंदू. बाळासाहेब ठाकरे झाले, आपले शिंदे साहेब झाले, यांचा अजेंडा काय? मराठी माणूस, मी मराठी. आम्ही कोण? मराठी नाही. आम्ही मराठी माणसं नाही. मराठी आणि मराठा तुम्हीच सांगता ना, फरक आहे. राष्ट्रवादी काय अजेंडा? शाहू फुले आंबेडकर. अरे 3 टोक, 3 दिशा, ते एकत्र येऊन बसलेत. कशासाठी बसलेत? सत्तेसाठी बसलेत. काय म्हणजे काय समजून काय घ्यायचं आम्ही? काय हरकत नाही. पण एक दिवस ही क्रांती आहे, क्रांतीचा लढा आहे. सर्वांनी विचार करायला पाहिजे. ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत विचार केला पाहिजे. आणि हा विचार नाही झाला तर काय होईल? क्रांतीनी सत्ता परिवर्तनाची सुद्धा लाट आणलेली आहे. आणली का नाही मित्रांनो? प्रामाणिक उत्तर द्यावं. आपल्यातल्या आपल्यात भांडणं लावली जातात. मग हे एवढं का बोललो? आता एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे फोन आले, काय म्हणले असतील? पटलं महाराज, आज पटलंय आज. आणि ह्याच वर्षी पटलंय. गेल्या वर्षी आम्हाला आरक्षण होती हो, या वर्षी गेली आहेत आमची. कमीत कमी 800 विद्यार्थी 1 सप्टेंबरला पाटस टोल नाक्यावरती येत आहेत. आणि जर कुणाला हे फेक वाटत असेल ना, फोन करा किंवा टाका मलाशी काहीतरी बोला. 800 विद्यार्थ्यांच्या नावासकट यादी आली. कारण त्यांची सोय पण करायची हो, नाश्ता करायला लागेल का नाही? आपले विद्यार्थी आहेत, नाही जेवण देऊ शकणार. बहुजनांकडे पैसा नाही हो, पैसा नाहीये ना. लोकवर्गणीतून चाललंय हे सगळं. मी माळी समाजाचा आहे. कालच उदाहरण देतो तुम्हाला. एक जण आले माळी समाजाचे, वयोवृद्ध, म्हातारे, पण जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, शासकीय नोकरीतून रिटायर झालेले. आरक्षण नसताना त्यांनी काय अपेक्षा, हालापेष्टा सोसल्या ते त्यांना कल्पना आहे. 51,000 रुपये दिले आणि ते म्हणाले एकट्याचे नाही आहेत, आम्ही 20-25 जणांनी गोळा करून दिलेत महाराज. मी त्यांना म्हणलं राहून द्या तुमच्याकडे, ती मुलं येणार आहेत ना, आपण त्यांच्यासाठी काहीतरी नियोजन करूया. म्हणजे काय झालं, कालच्या बाईटमधून मुलं येत आहेत आणि मुलांसाठी सहाय्यता पण येते. हलक्यात घेऊ नये, हलक्यात. आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला हलक्यात घ्यायची सवयच लावली तुम्ही ना. 2 गाड्या जरी आल्या ना, 2 जरी आल्या ना, मुंबईत तर धडकणार. मी पुन्हा सांगतोय, महामानवांनी एकट्याने लढा लढलाय आणि दिशा जगाला दिली आहे. आता पुढचा विषय शिक्षक भरती. आता मी खोटं वाटेल म्हणजे परत तुम्ही म्हणतो, तर म्हणतोय शिक्षकांचा बी फोन आले. हो आले,
स्वस्त आहेत हो, स्वस्त आहेत, स्वस्त आहेत. इलेक्शन, मी काल बोललो, इलेक्शनच्या आधी जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं ना, किंवा सांगितलंच की ठासून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. झाली ना इलेक्शन, झाले ना, कसे धक्के लागले कळलं ना. मी परत सांगतो, कुणबी ह्या विषयावरती मी बोलतच नाहीये, कुणबी दाखला या विषयावरती मी बोलतच नाहीये. समजून घ्या मला काय म्हणायचंय. हे करायला कुणी लावलं असेल हो? ज्यांना सत्तेचा उपभोग घ्यायचा आहे त्यांनी. असं नाही का वाटत मित्रांनो तुम्हाला? ठीक आहे, जरांगे असतील, ते त्यांच्या समाजासाठी लढले. हाके साहेब आहेत आत्ता, ससाने साहेब आहेत आत्ता, वाघमारे साहेब आहेत आत्ता, ह्याच्या आधी भुजबळ साहेब सुद्धा लढले. म्हणजे मी त्यांचं नाव विसरलो. म्हणजे सायकलवरून त्यांनी, म्हणजे खरंच मी सांगितलं ना, केवढी मोठी काशीराम, अरे बापरे, काय केलं हो त्यांनी तिथं सांगा ना. थोडा अभ्यास करा, इतिहास पडताळा थोडा. अहो, परिवर्तनाची लाट आणली, ओबीसी घटकांना एकत्र केलं. आणि फक्त ओबीसीच का, एससी, एनटी, व्हीजीएनटी, इतर घटक. महाराष्ट्रात जर ती लाट आली ना, प्रस्थापित वाहून जातील. आम्ही बहुजन, आणि बहुजन मध्ये आमचा मराठा घटक पण आहे, तो जागेवर राहील. हा मान्य आहे, प्रत्येक घटकामध्ये आता प्रस्थापित निर्माण होत आहे. मग जातील, माल्यांचे प्रस्थापित वाहून जातील, मराठ्यांचे बी जातील, धनगरांचे बी जातील. छोट्या घटकांना तर बिचाऱ्यांना राजकारणात कोण संधी देतं? त्यांचेही फोन आले. काय म्हणले असतील ते? काय म्हणणं आलं त्यांचं? आम्हाला कल्पना आहे की आम्ही राजकारणात काय येत नाही. लोकसंख्या, पैसेही लागतात हो. का आमदार खासदारांना माहित नाही? ग्रामपंचायतच्या सदस्याला माहिती पैसे लागतात. बोलत नाही फक्त कुणी. कुठून आणायचे पैसे? शिक्षण गेली, शिक्षणातली आरक्षण गेली. अहो, शिक्षणातली आरक्षण गेली म्हणजे नोकऱ्यातली आरक्षण गेली. कसं जगायचं? मग हा जो छोटा छोटा समाज आहे, जो देवपूजा करतो, गडची जमात झाला, गुरव समाज झाला, त्यांचे अधिकार, हक्क सुद्धा हिसकावून घेतले जात आहेत. ज्याच्यावरती ती पोट भरत होती ती. आणि काही जणांची पोट एकदम मोठी झाल्यात. जायफळ टाका म्हणतात, जायफळ. हा, पुरणपोळी. मी फक्त प्रस्थापितांबद्दल बोलतोय, गैरसमज करून घेऊ नका. फक्त प्रस्थापित. आणि हे कसं चालणार आहे? नाही मुलांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आणि मी परत सांगतोय, वारकरी पण आहे आणि पत्री सरकार पण आहे. कुणाच्या वाईटावरती उठलेलो नाही आम्ही. हक्काचं मागतोय. साधं छोटं उदाहरण देतो तुम्हाला. 1 लिटर पाण्याची बाटली, 1 लिटरात पाणी बसेल ना त्याच्यात? का वरून वाटल्यावरती बसेल त्या बाटलीत? नाही, असं होणार, सांडून जाणार. 27% आरक्षण. लोकसंख्या जनगणना नाही. लोकांची संख्या किती ते माहित नाही. घटकांची संख्या माहित नाही. आणि त्याच्यामध्ये काय माहित नसताना आपण कुणबी दाखले देऊन ह्या सर्व माझ्याच बांधवांना ओबीसी मध्ये आपण एंट्री दिली. कसं बसल हो? 1 लिटरचं कॅपॅसिटी असेल बाटलीची पाण्याची, कसे बसतील एवढे? चेंगरा चिंगरी नाही का होणार हो? आणि मग चेंगरा चिंगरीमध्ये हा बहुजन, हा छोटा घटक टिकेल का हो? प्रामाणिकपणे बोलतोय, सत्य बोलतोय. मला हाकेसरांसारखं टेक्निकल नाही कळत. आयोगावर राहिलेत ते, अभ्यास आहे त्यांचा. पण जे सत्य आहे ते सत्य स्वीकारा. उगीच कारण नसताना नेते मंडळींनी सुद्धा चुकीची आश्वासनं देऊ नका. आणि मग कसं काय होणार आहे? स्टॉप. आणि आता पुढं विषय, काय की
छोटे छोटे मायक्रो घटकांचं बद्दलही बोललो मी. पहा बरं का, मी हे काल जे आपण लाईव्ह केली ना त्याचे परिणाम सांगतोय. आता जे हसतात, इतर काही गोष्टी करतात, त्यांना माहित नाहीये माझा इतिहास, मी कोण आहे, मी कोणत्या कुटुंबातून आहे, मी काय आहे. माझ्या एका आयुष्यामध्ये एक काळ होता, कमीत कमी 10 ते 12 वर्ष क्लास 1 IAS अधिकारी बरोबर मी राहिलोय, वावरलोय. IAS अधिकारी आणि क्लास 1 अधिकाऱ्यांबरोबर वावरलोय. माझ्याच घरामध्ये IAS रिटायर अधिकारी आहे, नाव घेणार नाही मी, पण महाराष्ट्र त्यांना गुरु या नावाने ओळखतो. गुरु. अशाही काही रिटायर अधिकाऱ्यांचे फोन आले. आता त्यांना कल्पना नाहीये किशोर महाराज म्हणतात मला इकडं. ते सरळ म्हणले, किशोर लढतोयस, आम्ही नाही लढू शकलो, पण रिटायरमेंट नंतर आम्ही दुःखी आहे, खेद वाटतोय आम्हाला, आमच्यावरती वाईट वाटतंय. त्यावेळेस सत्तेच्या दबावाखाली होतो म्हणून बोलू शकत नव्हतो. त्यांनाही पटतंय, त्यांची पिळवणूक हे प्रस्थापित करतात कशी. आणि मग बहुजनच संपले, शिक्षणातून, नोकऱ्यातून, राजकारणातून. काय राहिलो काय आपण मग. राजकीय सत्तेला बी माझं काय म्हणणं नाहीये, पिळवणूक नका करू, एवढंच म्हणणं आहे. फार होतंय, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतो, हळवाय मी, एवढाही हळवा नाही. डोळ्यातलं पाणी डोळ्यात जिरवण्याची ताकद पण ठेवतो. एका देहानी पेटून, उद्दिष्टाने पेटून. जरांगे भाऊ, तुमचाच आदर्श घेतलाय मी, पण हिसकावून घेण्याचा नाही, ताटातलं घेण्याचा नाही. वाईट वाटून घेऊ नका, कारण ह्याच्यावर पण ट्रोल होतं जरांगे भाऊ. कारण काही जण म्हणतात आम्ही 16% लढलो होतो, त्यावेळेस विरोध का केला. पण तुम्ही जाणकार आहे ना जरांगे भाऊ, त्याच्यामुळं हे नाही, आपल्याला भांडण नाही होऊन द्यायचं, गुन्हे गोविंदाने राहायचंय सगळ्यांनी. पण मग याचा अर्थ असा नाही ना आम्ही हक्क नाहीत मागायचे, हा, असा याचा अर्थ असं नाही होत जरांगे भाऊ, नाही होत. हाके सरांचं हे आंदोलन पेटलंय, पेटत राहणार, आणि आम्ही आमचे हक्क मागणार. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे जे कोणी प्रस्थापित, मी बारामतीतला आहे हो, राष्ट्रवादी दिलं ना आम्हाला, भरपूर दिलं, पण आता नाही, आमच्या हक्काचं आम्ही मागणार. 1 गाडी येते का 100 येते का 1000 येते, हे आमचं टार्गेटच नाहीये. आम्ही मागणार. तुम्ही मागू शकता, मग आम्ही का नाही मागायचं. तुम्ही लढू शकता, मग आम्ही का नाही लढायचं. भले आम्ही 2 असू, चिरडून टाका आम्हाला, चिरडून टाका. कितीतरी क्रांत्या चिरडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केला की, बाबासाहेबांना चिरडण्याचा प्रयत्न केला, काय त्यांना विरोध झाला नाही. सगळ्या महामानवांना विरोध झालाय. याचा अर्थ आम्ही महामानव आहे असं म्हणत नाही. कारण परत सांगतो, ह्याच्यावर परत ट्रोल करू नका. आम्ही छोट्या मशाली घेऊन निघालोय, पण ह्या मशाली वनवा होतील. त्याच्यामुळं हे आंदोलन नाही थांबणार. म्हणजे मी असं का म्हणतोय वारंवार, अनेक फोन येत आहेत मला, माळी समाजाचा आहे मी, अनेक जण बोलतायत, कुणी काय म्हणतंय. माळी आहे ना, फुल माळी. आता नाही चालणार फुल माळी, धनगर असं नाही चालणार. आपला सर्वांचा लढा आहे, आणि एक व्यक्ती हा रथ ओढतोय, आणि मी एकच म्हणतोय, सामील व्हा सगळ्यांनी. या छोट्या गोष्टीमध्ये फोटो हे नका अडकून पडू, सामील व्हा. आता पुढं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही बोललो, त्यांचेही फोन येऊन गेलेत, तेही म्हणतायत योग्य म्हणणं आहे, मांडलंच पाहिजे, मांडावंच लागणार आहे.
कारण त्यांनी पण सहन केलंय, पण ते प्रशासनात कार्यरत असल्यामुळे बोलू शकत नव्हते. आता मी खाली बघतोय बरं का, खाली बघून थोडस, कारण लक्षात राहत नाही मी राजकीय नाही. हा लय खुल्ला आहे, दिलखुलास. हा दिलखुलास माणूस. हा आता मायक्रो घटक, मी मगाशीही बोललो की त्यांचं काही म्हणणं नाही, बिचाऱ्यांच्या पोटाचीच भ्रांती सुद्धा नाही. आता साधं सिंपल उदाहरण देतो. एखादा कुंभार आहे किंवा एखादा न्हावी समाजाचा आमचा बांधव आहे, एखाद्या गावामध्ये 4-5 घरं असतात, बिचारा त्यांचं कटिंगचं दाढीचं दुकान असतंय, पोटा पाण्याचाच प्रश्न सुटा नाही, काय आंदोलनात येणार? पण तसं नाही, तसं नाही. असं तुम्हाला वाटतंय पण तसं नाही. ते सरळ सरळ ते म्हणतायत 2 दिवस दुकानं बंद ठेवतो. पण आत्ता हाके सर जे सांगतायत ते आम्हाला पटलंय, आमचंच चुकलं. ज्यांना आम्ही निवडून दिलं होतं त्यांच्या घरात जाऊन बसायला पाहिजे होतं. प्रत्येक पक्षातल्या, ओबीसीच्या, आमदाराच्या, खासदाराच्या, सरपंचाच्या घरात बसायला पाहिजे होतं. राजीनामे द्या. अहो तुम्ही जर त्यावेळेस राजीनामे दिले असते सगळ्यांनी, वेळ आली असती काही, हे वादळ पेटलं असतं का? ज्यांना हेतू पुरस्कृत पेटवायचंय, भांडणं लावून द्यायची. अरे नांदतोय ना आम्ही सगळेजण यार. माझ्याही जमिनीला मराठा समाजाच्या जमिनी लागू नयेत, असं नाही होणार. मला गंमत म्हणून सांगतो, आमचे न्हावी समाजाचे एक मित्र आहेत, ते मला म्हणले, किशोर महाराज तुम्ही धनगरांना सांगताय घोंगड्या घेऊन या, गजी करा, कुंभारांना सांगताय तुम्ही गाडगी घेऊन या किंवा माठ घेऊन या, मग आम्ही काय करायचं, आम्ही काय आणायचं? तर तो हसत हसत म्हणला, आंदोलन जर धगधगात राहणार असेल आणि 5-6 दिवस चालणार असेल तर आम्ही तिथं काय असं एखादा कॅम्प वगैरे लावू का, की तिथं आम्ही सेवा देऊ शकतो? अरे लावा ना म्हणलं, आपलीच लोक आहेत ना, काय हरकत आहे? म्हणजे आता हे तळागाळापर्यंत पोचलेलं आहे आणि लोकांना पटलंय की आपलं आरक्षण गेले. आता महत्वाची गोष्ट, हाके सर 2 दिवस मराठवाडा विदर्भाचे दौरे करून रात्री उशिरा पुण्यामध्ये येत आहेत आज, आणि उद्या बारामती तालुक्यामध्ये दौरा आहे. बारामती तालुक्यात दौरा आहे. मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतोय, खरं तर छोटा आहे हो मी फार, सर्वांना बारामतीतल्या तालुक्यातल्या माझ्या बांधवांना माहिती आहे मी कोण आहे, काय. मी माफी मागतो सर्वप्रथम माझ्या माळी समाज बांधवांची आणि सर्वच बांधवांची. काही दिवस, काही वर्ष दूर गेलो होतो, चूक झाली असं वाटतं. पण माझी नम्र हाक आहे तुम्हाला, 2 तालुक्याचं 1 तालुक्याचं नियोजन करणारा मी, आणि जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं मला आज 4 जिल्ह्यामध्ये फिरावं लागतंय. फिरणार, कारण मी परत सांगतो बांधवांना, मी परत सांगतोय, हाके सर जे अजेंडा घेऊन निघालेत तो चुकीचा नाहीये, खरंच चुकीचा नाहीये. न्याय हक्कासाठी लढतायत आपल्यासाठी. त्याच्यामुळं मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येकाला मी फोन लावू शकत नाही. मी हात जोडून नम्र विनंती करतो, प्रत्येक घटकातील व्यक्तींनी, हे पहा, प्रत्येकाला शेवट आपापल्या समाज प्रिय असतो, त्या समाजात, त्या वातावरणात तो वाढलेला असतो. मी माळी समाजाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. मी खरंच सहभागी व्हा.
1 सप्टेंबरला पाटस नाक्यावरती, टोल नाक्यावरती प्रत्येकाच्या घरात गाडी हो. आज कुंभाराकडे नसेल, छोट्या छोट्या घटकांकडे नसेल, पण माळी समाजाकडे गाडी आहे का नाही? मी प्रस्थापित माळी घरातला आहे का नाही माळी समाजाकडे गाडी? मी फोन करण्याची काही जण वाट पाहतायत. नका असं करू. 4 जिल्ह्यामध्ये फिरतोय, 4 जिल्ह्यात. किती समजून सांगू तुम्हाला? प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी आहे. कुणी पैसे देत नाहीये. अजिबात भ्रमात राहू नका की हे आमदार देईल, तो खासदार देईल, आणि दिले तर दिले. मला माहित नाहीये. स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिका. बारामतीमध्ये धनगर समाज, माळी समाज, कुंभार समाजातले काही घटक आहेत, रामोशी समाजातले काही घटक आहेत, त्यांच्याकडे आहे. आज या गाड्या घेऊन या. हा जो एकटा रस्त्यावरून आपल्यासाठी लढतोय, माझ्या डोळ्यात पाणी येतं. अरे महात्मा फुले जयंतीला विरोध बारामती तालुक्यात कुणी केला हे माहितीये? नका ना, एवढे दिन दुबळे नका हो, नका हो. जो विचारांशी घट्ट राहतो तोच एक निष्ठ समाजाशी राहू शकतो. आणि आपल्याला फार मोठी महामानवांची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. प्रत्येक बहुजन घटकामध्ये एक क्रांतिकारी आणि एक संत जन्माला आलाय. विसरू नका त्यांचे विचार आणि आपला लढा पुढे घेऊन जावा. आपल्या काय बोलू, म्हणजे मलाही फार दाबण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले जयंती असो, इतर गोष्टी असो, नाही आता नाही. प्रत्येक मायक्रो घटकाने यायला सुरुवात करा. या 1 सप्टेंबरला पाटस टोल नाक्यावर या. आणि जे काय आपल्याबद्दल चुकीच्या भूमिका घेऊन प्रस्थापित जगतायत, संपून टाका त्या भूमिका. आम्हीही आमचा हक्काचा लढा लढू शकतो. आके सर, तू मागे बढो. छाती ठोकपणे म्हणतोय मी, छाती ठोक. आके सर, तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय ज्योति, जय क्रांति, जय ओबीसी, जय बहुजन.